नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या टॉप 15 मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहूया टॉप 15 घडामोडी. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलंय की त्यांना दक्षिण कोरियाशी संबंध विस्तारित आणि मजबूत करायचे आहेत. त्याचबरोबर त्यांनी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्यूंग यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी स्टील आणि अॅल्युमिनियमच्या आयातीवरील शुल्क 25% 50% करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. ही वाढ आजपासून लागू होते. देशांतर्गत उत्पादनाला पाठिंबा देण्यासाठी आयात शुल्क वाढवण्याच्या त्यांच्या पूर्वीच्या वचनबद्धतेनुसार हे पाऊल उचलण्यात आलंय. मार्च नंतर या धातूंवरील ही दुसरी करवाढ आहे, त्यामुळे ऑटोमोबाईल पासून ते कॅन केलेल्या वस्तूंपर्यंतच्या उद्योगांमधील महत्त्वाच्या इनपुटवर परिणाम झालाय. एलॉन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कर सवलती आणि खर्च कपातीच्या मोठ्या विधेयकाला घृणास्पद म्हणून फटकारलंय. रिपब्लिकनच्या कायदेविषयक अजेंड्याच्या केंद्रस्थानी असलेल्या या विधेयकाला लक्ष्य करताना त्यांच्या राजकीय प्रभावाच्या मर्यादांची देखील चाचणी घेतली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या प्रशासनातील माजी होमलँड सिक्युरिटी अधिकारी ज्यांनी राष्ट्राध्यक्षांवर तीव्र टीका करणारा एक अनामिक लेख लिहिला होता, त्याने ट्रम्प यांना त्यांच्या सरकारी सेवेची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर स्वतंत्र सरकारी वॉचडॉग्सना चौकशी करण्याचे देखील आवाहन केले आहे. मंगळवारी रात्री टोरंटोमधील लॉरेन्स हाइट्समध्ये झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय तर 5 जण जखमी झालेत. राणी अव्हेन्यू आणि आलन रोड परिसरात फ्लेमिंग्टन आणि झाचेरी रोडवरील रात्री 8:30 वाजता गोळीबार झाल्याचे वृत्त मिळाल्यानंतर टोरंटो पोलीस आणि पॅरामेडिक्सना मदत करण्यात आली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने आज एका ठरावावर मतदान करण्याचं नियोजन केलंय, ज्यामध्ये सर्व पक्षांनी आदराने गाझामध्ये तात्काळ बिनशर्त आणि कायमस्वरूपी युद्धबंदीची मागणी केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या राजनयिकांनी सांगितलंय की अमेरिका त्यावर वेटो करण्याची शक्यता आहे. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेशकियान म्हणालेत की तेहरान अमेरिकेच्या अणु कार्यक्रम रद्द करण्यासाठीच्या दबावापुढे झुकणार नाहीये. अमेरिका म्हणते की तुमच्याकडे असलेले सर्व काही नष्ट करावे, परंतु कोणताही स्वतंत्र माणूस अत्याचार आणि अन्यायासमोर झुकणार नाही, असं मसूद यांनी मंगळवारी एका दूरचित्रवाणी भाषणात सांगितलंय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या टेबलावर असलेले कर सवलती आणि खर्च कपातीचे मोठे विधेयक 4 जुलैपर्यंत कायद्यात रूपांतरित व्हावे अशी इच्छा आहे आणि ते संथ गतीने चालणाऱ्या सिनेटला त्यांनी लवकरात लवकर व्हावं यासाठी आग्रह धरलाय. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या अभियोक्त्यांनी 2 चीनी संशोधकांवर अमेरिकेत एका बुरशी तस्करी केल्याचा आरोप केलाय. त्याचे वर्णन अधिकारी धोकादायक जैविक रोगजनक म्हणून करतायत आणि ज्याचा वापर कृषी दहशतवादाचे शस्त्र म्हणून देखील केला जाऊ शकतो. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने सेक्सटॉर्शन, बँकिंग फसवणूक आणि सायबर घोटाळ्यांसह विविध बेकायदेशीर क्रियाकलापांमध्ये सहभागी असलेल्या एका व्यापक संपूर्ण भारतातील सायबर गुन्हेगारी सिंडिकेटचा बिमोड केलाय, असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे गुन्हेगारी नेटवर्क दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये कार्यरत होते. पाकिस्तानशी चर्चा करण्यात अडचण भाषेची नसून सभ्यता आणि शांततेसाठी एक समान दृष्टिकोन शोधण्याचे आहे, असे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी मंगळवारी सांगितले. देशात सर्वत्र दिसणाऱ्या दहशतवादाच्या पायाभूत सुविधांविरुद्ध जर नवी दिल्लीने महत्त्वपूर्ण कारवाई केली तर ते इस्लामाबादशी संवाद साधू शकतील, असं देखील ते म्हणाले. बुधवारी NSE-वर इंट्राडे ट्रेडमध्ये कोचिन शिपयार्डचे शेअर्स जवळपास 7% वाढून 2175 रुपयांवर पोहोचलेत, कारण ते मजबूत ट्रेडिंग व्हॅल्यूमुळे झालंय. 17 दरम्यान 1810.7 कोटी रुपयांच्या सुमारे 85.23 लाख शेअर्सची देवाणघेवाण झाली. या वर्षाच्या अखेरीस भारत शिखर परिषदेचं आयोजन करण्यास सज्ज होत असल्याने क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची लवकरच वॉशिंग्टनमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलिया, भारत, जपान यांचा समावेश असलेल्या अनौपचारिक धोरणात्मक गटाची बैठक जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला आयोजित करण्यासाठी चर्चा सुरू असल्याचं कळतंय. या मंत्र्यांच्या उपलब्धतेनुसार अवलंबून असेल. लडाखी लोकांच्या आर्थिक हक्कांचे तसेच सांस्कृतिक आणि भाषिक ओळखीचे रक्षण करण्याच्या दीर्घकालीन मागण्या मान्य करून केंद्र सरकारने मंगळवारी केंद्रशासित प्रदेशासाठी नवीन आरक्षण आणि अधिवास धोरण सादर केलंय, ज्यामध्ये स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये 85% कोटा देण्यात आलाय आणि लडाख स्वायत्त टेकडी विकास परिषदांमध्ये महिलांसाठी 1/3 जागा राखीव ठेवण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने केंद्र सरकारच्या रुग्णालयांच्या आवारात वैद्यकीय प्रतिनिधींना प्रवेश देण्यास मनाई करण्याचे आदेश जारी केलेत. आरोग्य सेवा महासंचालक सुनीता शर्मा यांनी जारी केलेल्या या आदेशात अधिकाऱ्यांना कठोर निर्देश देण्याचे देखील आवाहन केले. या बातमीचा वेळ झाली. टॉप 15 मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.